असं माझ्या वाचनात आलेलं आहे. नाही नाही, पडद्यामागे काय, आमचं आयुष्य कुठलं पडद्यामागे आहे? माझं तर सगळं पडद्याच्या पुढेच असतं. देर इज नो ऑन रेकॉर्ड, देर इज नो ऑफ रेकॉर्ड. जो आहे यही आहे एक तर. आणि वंदना चव्हाण, वंदना ताई आता हाऊसमध्ये पण नाहीत ना. नाही, कसं आहे की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. आता हिशोब करायला आला तर म्हणजे तुम्हाला मी अनेक उदाहरणं देते का सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे दोन्ही बाजूने. त्याच्यामुळे मी आता माझंच उदाहरण बघा, तुम्ही माझं जर इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर भारतातल्या जेव्हा जेव्हा सेशन चालू असतं केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याची मी गाठ घेते, कारण का कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातलं किंवा राज्याचं काम असतं. काल तर योगायोगाने ज्वेल रामजी यांच्याकडे काम होतं आपल्या बगरे सरांचं, तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा त्यांनी आम्हाला वेळ दिला होता. त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली. काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा. किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायचा, तर काल CR पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जलजीवन मिशन JJM आपण म्हणतो, ज्याला आम्ही दिल्लीत म्हणतो, तर जलजीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा. पत्र लिहायचं नसेल तर मला फोन करा, मी इन्क्वायरी लावीन. हे ऑन रेकॉर्ड काल जलजीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विनंती केली आहे, आव्हान केलं आहे की तुम्ही मला सांगा. आणि तेच काल शिवराज सिंग